श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. पहा, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदावं. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता भासू नये. आपल्या घरामध्ये सर्व सुख सोयी असाव्या. आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात. भलेही ते घर मग भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, कोणतंही घर जरी असेल तरीही ते घर आपलंच असतं. आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर अगदी आपण आपल्या इच्छाशक्तीनुसार सजवत असतो. आपलंच घर मानून आपण त्या घरामध्ये वास्तव्य करत असतो. भलेही त्याचं इंटेरियर असो, भलेही त्याचं किचन असो, भलेही त्याचं वॉशरूम असो, तुमचे बेडरूम असो, तुमचं देवघर असो, तुमचा मुख्य दरवाजा असो, किंवा इव्हन काहीही कोणतीही डेकोरेशन करायचं असेल तुम्हाला, किंवा कोणतंही काहीही तुमचं असू द्या, पण प्रत्येक गोष्ट इव्हन साधी कर्टन जरी लावायचे असतील घरामध्ये तरी पण आपण विचार करतो, रे बाबा कोणत्या रंगाचे लावायचे किंवा कलर करायचे, तर कोणत्या भिंतीला कोणता कलर, कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवायची, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण बारकाईने विचार करत असतो. मी असं म्हणत नाही की घर आपलं स्वतःच असावं, नाही. प्रत्येकालाच घर स्वतःचं असणं हे शक्य नसतं. काही लोकांची भरपूर घरं असतात, काही लोकांची घरं नसतात, भाड्याने राहत असं काही हरकत नाही. ते घर तुमचं असो किंवा भाड्याचं असो, कोणतंही असो, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू आपलीच असते. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण तिथं वास्तव्य करतो, आपण तिथं आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण राहतो. आपलं देवघर तिथे असतं, आपण तेथे राहतो, म्हणजे ते आपलंच घर आहे. या पद्धतीने आपण राहत असतो. पहा, ज्याप्रमाणे आपण आपल्या देवघरात आपलं जे काही मूर्ती आहेत किंवा जे काही देवघरातील देव आहेत ते आपण ठेवतो, किंवा देवघराची रचना आपण आपल्या इच्छेनुसार करतो की कोणत्या दिशेला माझं देवघर असावं, कसं असावं, काय असावं, म्हणजे भरपूर आपण विचार करतो. भलेही स्वतःचं घर असेल तर ते विशिष्ट विचारपूर्वक जागा वगैरे ठरवून तुम्ही करता. परंतु जर भाड्याचं जरी असेल तरी पण आपण ज्यावेळेस रूम पाहायला जातो, ज्यावेळेस रूम ठरवायला जातो, त्यावेळेस आपण सर्वप्रथम पाहतो की बाबा रे, ही दिशा माझ्या देवांसाठी योग्य आहे का, माझे देव ह्या दिशेला ठेवायचे आहेत तर दिशा योग्य आहे का, म्हणजे या सर्व गोष्टी आपण पाहतो. काही ठिकाणी नाही शक्य होत पाहणं, दिशा कळत नाही, काही हरकत नाही, पण आपण एक मनामध्ये धरून चालतो, रे बाबा मी घरात आल्याच्या नंतर मला देवघर माझं इथे इथे करायचं आहे. म्हणजेच आपलं घर छोटं असो मोठं असो, आपण सर्वप्रथम विचार करतो की देवघर कुठे ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे वॉशरूम वगैरे कोणत्या साईडला आहे, किचन कोणत्या दिशेला आहे, आपण उभं राहताना आपलं तोंड कोणत्या दिशेला होईल, मुख्य दरवाजाची दिशा कोणती, हे सर्व आपण विचार करतो. आणि हे सर्व विचार जर आपण एखाद्या रूममध्ये राहायला गेलो, एखाद्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो, किंवा आपलं स्वतःचं घर जर बनवलं, तर आपल्या जीवनातील मी तर म्हणेल 75% ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. मग तुमची कोणतीही अडचण असू द्या. इव्हन पहा, बहुतेक लोकांचं तर असं होतं, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे, चांगला उद्योगधंदा आहे, शेती आहे, सर्व काही आहे, भरपूर पैसाही कमवतात, परंतु लग्न जमत नाही, किंवा जमलेलं लग्न झालेलं लग्न टिकत नाही. का बरं? तर ह्या छोट्या मोठ्या काहीतरी वास्तू बांधताना म्हणा किंवा वास्तूच्या बाबतीत काहीतरी चुका घडलेल्या असतात. त्याचप्रमाणे डेली आपल्याकडनं घडणाऱ्या ज्या काही चुका आहेत, ज्या काही आपल्याला सुधारणा करायच्या आहेत, ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व काही सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, सांगण्याचं तात्पर्य असं की मुख्य दरवाजाचा उंबरठा पूजन करणं हे खूप गरजेचं असतं. आता बहुतेक लोक कसं असतात, वर्किंग असतात, किंवा बहुतेक महिला भगिनींचं असं असतं की बाबा रे नाही होत, नाही ताई आमच्याकडनं नाही सेवा होत, आम्हाला लवकर उठणं नाही होत, किंवा XYZ काहीही कारणं त्यांची असतात. परंतु तुम्हाला समजा रोज उंबरठा पूजन करणं शक्य नाही, तर आठवड्यातील एक दिवस जो गुरुवार असतो, गुरुवारी उंबरठा पूजन करा. गुरुवारी नाही तर ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी उंबरठा पूजन करा. तरीही नाही जमलं तर अमावस्या असते, पौर्णिमा असते, त्यावेळेस महिन्यातून एकदा जरी तुम्ही उंबरठा पूजन केलं तरीही चालतं. कारण उंबरठा पूजन करणं खूप 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 गरजेचं असतं. आता उंबरठा पूजन कसं करायचं भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की एका बाउलमध्ये प्रथम तुम्हाला उंबरा जो आहे तो पाण्याने गोमूत्र वगैरे टाकून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा, आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गंगाजल किंवा गुलाब पाणी असेल ते शिंपडायचं, आणि त्यानंतरनं त्या एका बाउलमध्ये जे आपण देवघरात हळद वापरतो ते हळद घ्यायची, त्यामध्ये गुलाब पाणी
थोडंसं मिक्स करा, किंवा गंगाजल असेल तर गंगाजल टाका आणि याचं जे मिश्रण आहे घट्ट मिश्रण करून तुम्हाला उंबरठ्यावरती असं लेपन करायचं आहे. त्यानंतरनं उंबरठा लेपन केल्याच्या नंतरनं तुम्हाला उंबऱ्यावरती कापूर, भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, भीमसेनी कापूर जाळायचा आहे. तर बाजूलाच तुम्हाला रांगोळीने हे जी लक्ष्मीची पावलं आहेत ती काढायची आहेत, किंवा स्वस्तिक काढलं तरीही चालतं. बहुतेक महिला स्वस्तिकही काढतात आणि पाऊलंही काढतात, लक्ष्मी मातेची पावलंही काढतात. हे खूप 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 चांगलं आहे आणि ते तसंच ठेवायचं नाही. पहा, ज्यांना शक्य आहे त्यांनी कलरफुल काढले तरी चालते, ज्यांना शक्य नाही फक्त हळदी कुंकू जरी त्यावरती वाहिलं तरी चालेल. फक्त सफेद पावलं ठेवायची नाही किंवा सफेद स्वस्तिक ठेवायचं नाही, त्यावरती किमान हळदी कुंकू तरी आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि हे उंबरठा पूजन केल्याच्या नंतर धूप दीप अगरबत्ती आपल्याला उंबरठ्याला ओवाळायची आहे. पहा, रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. म्हणजेच जे काही धूप दीप अगरबत्ती तुम्ही जे काही देवघरामध्ये पंती वगैरे लावता, अगरबत्ती वगैरे लावता, धूप वगैरे लावता, तर ते मुख्य दरवाजापासून सुरुवात करायची. एका हातात घंटानाद करायचा आणि एका हाताने तुम्हाला मुख्य दरवाजाला ओवाळायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे, सकाळी पण आणि संध्याकाळी सुद्धा. आता पहा, बहुतेक वेळा काय होतं की घरातील महिला समजत नाही जमत, तर पुरुषांनी जरी केलं तरीही चालतं. असं काहीच नाही की फक्त महिलांनी करायचं, असं काही नाही. घरातील पुरुषांनी जरी ही सेवा केली तरीही चालतं. त्यानंतर जो मुख्य दरवाजा असतो, मुख्य दरवाजा सुद्धा तुम्हाला उंबरठा लेपन किंवा उंबरठा पूजन करताना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. कारण मुख्य दरवाजा सुद्धा तितकाच स्वच्छ असणं, तितकाच पवित्र असणं गरजेचं आहे. मुख्य दरवाजाला सुद्धा तुम्हाला पुसून घेतल्याच्या नंतरनं मुख्य दरवाजाला बरोबर मधोमध तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक कसं काढायचं तर डायरेक्ट असं यस आपण ज्या पद्धतीने काढतो अशा पद्धतीने काढायचं, तोडून तोडून स्वस्तिक काढायचं नाही. त्यानंतर स्वस्तिकाच्या दोनही बाजूने दोन दोन तुम्हाला वरून खाली अशा दोन दोन रेषा ओढायच्या आहे. पहा, हळदीने काढा किंवा कुंकवाने जरी काढलं तरी चालेल. त्यानंतरनं ह्या मुख्य दरवाजाला सुद्धा जिथे तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे तिथे सुद्धा थोडे अक्षदा अर्पण करा, एखादं फूल वगैरे अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या. आणि त्यानंतरनं तुम्हाला प्रार्थना करायची आहे बाहेरच, घराच्या बाहेरच उभं राहून की हे लक्ष्मी माते, हे देवी देवतांनो, माझ्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करा, वास्तव्य करा आणि सुखात समाधान आनंदात माझं जे काही सौख्य आहे ते सौख्य नांदू द्या. त्याचप्रमाणे माझ्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासू देऊ नका. माझ्या घरावरती कधीही कशाचीही कमतरता येऊ देऊ नका, कोणतंही संकट येऊ देऊ नका. कोणतंही संकट जरी आलं तरीही ते पेलवण्याची ताकद माझ्यामध्ये द्या, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पहा, उंबरठा लेपन आणि मुख्य दरवाजा जर स्वच्छ जर असेल तर तुमच्या घरामध्ये सांगते 99.99% जी काही निगेटिव्हिटी असते ती येत नाही. त्याचप्रमाणे ज्या काही इडा पिडा बाधा असतात, नजर दोष असते किंवा कोणी कोणत्याही इंटेन्शनने जरी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तरीही त्याचं ते इंटेन्शन बाहेरच ठेवून नंतर तो व्यक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करतो. इतकं छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. खूप लोक करतात, तुम्ही करून पहा आणि अनुभव घेऊन पहा. अगदी ज्या दिवशी तुम्ही कराल त्याच दिवसापासून त्या काही तासांमध्येच तुम्हाला असा अनुभव येईल की तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह, म्हणजे जसं काय मंदिरात आहात असं वाटेल, इतकं छान तुम्हाला वाटेल. त्यानंतर मुख्य दरवाजा आणि उंबरठा लेपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरातील फरशी सुद्धा व्यवस्थित पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची. त्यानंतर थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं, तर खडा मीठ असेल तर ते टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकून या पाण्याने तुम्हाला तुमची घरातील फरशी जी आहे ती फरशी पुसायची आहे. जेणेकरून पहा, याचा उपयोग असाही होतो की सायंटिफिकली जर विचार केला तर जे काही कीटक आहेत, जे काही बॅक्टेरिया आहेत ते मारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे घरात जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती टिकते, निगेटिव्हिटी निघून जाते. म्हणून या पद्धतीने किमान आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला फरशी व्यवस्थित पुसवून घ्यायची आहे. आता हे झालं. हे झाल्याच्या नंतरनं काय करायचं, हा झाला पहिला उपाय किंवा पहिली ही झाली सेवा. थोडक्यात सेवा जरी म्हटलं तरी चालेल, उपाय जरी म्हटलं तरीही चालेल. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, एक वस्तू सांगणार आहे. ही वस्तू तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायची आहे. पहा, तुम्ही भरपूर घरांच्या ठिकाणी पाहिलं असेल, भरपूर उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही वस्तू पाहिली असेल. त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही गाड्या असतात, 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, कोणत्याही गाड्या असो, छोट्या मोठ्या कोणत्याही गाड्या असो, त्या गाड्यांना सुद्धा ही वस्तू लावलेली असते. आपल्याला घराला सुद्धा ही वस्तू लावायची आहे. पहा, ही वस्तू लावणं म्हणजे काही चुकीचं नाही, काहीच नाही. आपण आपल्या घराच्या संरक्षणासाठी, आपण आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी, आपण आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी ही वस्तू लावत असतो, ना की कुणाला तरी त्रास देण्यासाठी. आणि यामधून कधीच कुणाला काहीच त्रास होत नाही. पहा, लिंबू आणि ज्या काही मिरच्या आपल्याला
आपण गाडीला वगैरे लावतो, तर त्याच तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे. आता हे कधी लावायचं, तर शनिवारच्या दिवशी लावायचं असतं. कधीही लावा, दिवसभरात कधी जरी लावलं तरी चालतं. शक्यतो सकाळी जर सूर्यास्तापूर्वी जर लावलं तर अतिशय उत्तम असतं. मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने अडकवायचं आणि पुढच्या शनिवारी हे काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्या, वाहत्या पाण्यात सोडून द्या, किंवा तुमच्या जवळपास जिथे कुठे कचराकुंडी वगैरे असेल तेथे हे टाकून द्यायचं आहे. ना की कुणाच्या तरी दरवाजात जाऊन टाकायचं किंवा कुणाच्या तरी शेतात, असं काहीच करू नका. तर हे निर्माल्यामध्ये वगैरे तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि पुढच्या वेळेस तुम्हाला पुन्हा नवीन आणून तुमच्या मुख्य दरवाजाला हे अटकवायचं आहे. आता हे झालं. आता दुसरी एक वस्तू सांगते. तर पहा, चिंच गोरख चिंच असं म्हणतात, गोरख चिंच. पहा, पूजेच्या साहित्यामध्ये सहजरित्या मिळते. त्याचप्रमाणे आपले स्वामी केंद्र जे आहेत तेथे जे पूजेचं साहित्य भेटतं तिथं सुद्धा ही गोरख चिंच भेटते. तर ही गोरख चिंच तुम्हाला घरी आणायची आहे आणि एका कपड्यामध्ये, काळ्या कपड्यात म्हणा किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ही चिंच बांधायची आहे. आणि ही बांधल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर ठेवायची आहे. देवघराच्या समोर ठेवून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून झाला की ही गोरख चिंच तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने बांधायची आहे. इथं सुद्धा खूप छान, खूप प्रभावी असा इफेक्ट आहे. खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगते, यामुळे तुमच्या घरामध्ये कसलीच इडापिडा येणार नाही. तुमच्या घरात जरी कोणती इडापिडा असेल, कोणते दोष असेल, तरी तो बाहेर जाण्यास मदत होईल. तुमच्या घरातील सौख्य, प्रेम, आनंद नांदण्यास मदत होईल. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होताना तुम्हाला दिसेल. तुमच्या घरातील तुमच्या भगिनी असो, तुमच्या बहिणी असो, महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो, बालकं असो, सर्व हसताना, खिदळताना दिसेल. इतका छान हा उपाय आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाचं अजून सांगायचं राहिलं, तुम्ही ज्याप्रमाणे मुख्य दरवाजावरती बाहेरच्या बाजूने स्वस्तिक हळदीने काढलेला आहे, त्याचप्रमाणे आतल्या बाजूने सुद्धा तुम्हाला मुख्य दरवाजा व्यवस्थित क्लीन करायचा आहे. आणि मुख्य दरवाजावरती कुंकवाने, बाहेरून हळदीने काढलं तर आतल्या बाजूने कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओम लिहायचं आहे. आणि खालूनच वर जाणाऱ्या अशा 2 रेषा काढायच्या आहेत. आणि समजा तुम्ही बाहेरून कुंकवाने काढलं तर आतल्या बाजूने हळदीने काढायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला मुख्य दरवाजाला दोन्ही बाजूने स्वस्तिक किंवा बाहेरून स्वस्तिक काढले तर आतून ओमच लिहायचं आहे. अशा प्रकारे हे करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई, तू पहिल्यांदा सांगितलं की बाहेरच्या बाजूने स्वस्तिक काढा, आतून पण स्वस्तिक काढा. तर नाही, माझ्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, स्वस्तिक जरी आतून काढलं तरी चालतं, परंतु बाहेरून ओम लिहायचं नाही. बाहेरून स्वस्तिकच काढायचं, आतून तुम्ही स्वस्तिकही काढू शकता आणि ओमही लिहू शकता. या पद्धतीने मुख्य दरवाजावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे. पहा, खूप छान, खूप प्रभावी सेवा आहे. निश्चित करून पहा, तुम्हाला खूप छान अनुभव येताना दिसेल. ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी धूपदीप अगरबत्ती मुख्य दरवाजाला ओवाळणार आहात, त्याचप्रकारे सायंकाळी सुद्धा तुम्हाला मुख्य दरवाजाला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे. या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली, तुमच्या सेवेमध्ये जे काही बदल आहेत ते बदल जर केले, तर निश्चित तुम्हाला खूप छान बदल होताना तुमच्या घरामध्ये दिसतील. तुमच्या घरातील आजारपण दूर होतील. तुमच्या घरातील चिडचिड, भांडणे, वादविवाद दूर होताना दिसतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य होताना दिसेल. ज्यांची कोणाची लग्न रखडलेले आहेत त्यांची लग्न होताना जुळताना तुम्हाला दिसतील. संतती प्राप्तीचे योग जुळून येतील किंवा हजारो तुमचे जे काही संकट होती, जे काही अडचण होती, त्यांच्यावरती तुम्हाला मार्ग निश्चित सापडतील. इतके छान उपाय आहे. पुन्हा सांगते, उपाय करायचे आहे, त्याचबरोबर कामधंदा सुद्धा करायचा आहे. कारण आपण ज्या वेळेस कामधंदा करतो, आपले कर्म करतो, त्याचबरोबर आपण हे जर छोटे मोठे उपाय केले तर आपल्या कर्माला नशिबाची साथ भेटते आणि आपली प्रगती होण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.